तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ पोलीस पॉइंट या यूट्यूब चॅनल वरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राची बेसिक माहिती या घटकावर आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। कारण महाराष्ट्राच्या बेसिक माहितीवर पोलीस भरतीला अनेकदा प्रश्न येऊन गेलेले आहेत। तर त्याच दृष्टिकोनातून ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची बेसिक माहिती संपूर्ण क्लिअर करून होणार आहे मित्रांनो। तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला फायदा होणार आहे। कारण आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र पोलीस या भरतीमध्ये बऱ्याचदा महाराष्ट्राच्या बेसिक माहितीवर 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो। तर तो तुमचा 1 मार्क फिक्स होण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर सुरुवात करूया आपण या आजच्या व्हिडिओला। तर बघा, राज्याचे नाव, तर राज्याचे नाव काय, तर महाराष्ट्र। आणि तुम्ही महाराष्ट्र पोलीस याच दलाची तयारी करत आहात मित्रांनो, हे देखील खूप महत्वाचं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना, तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये याच्यावर प्रश्न येतो मित्रांनो। तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी आणि कोणत्या वर्षी झाली, असा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतो। तर ही स्थापना ची तारीख तुम्हाला पाठांतरच पाहिजे। तर महाराष्ट्राची स्थापना झाली होती 1 मे 1960 आणि 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये। हा खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही याला स्टार मार्क करून ठेवा। आणि हा प्रश्न बऱ्याचदा पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे। त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राची राजधानी। महाराष्ट्राची राजधानी सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या गेलेली आहे। तर महाराष्ट्राची राजधानी आहे मित्रांनो मुंबई। तर हा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो, तुम्ही सोबतच तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण इथं संपूर्ण महाराष्ट्राची बेसिक माहिती तुम्हाला मी पोलीस भरतीसाठी देत आहे। तर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याच्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो। तर महाराष्ट्राची राजधानी आहे मित्रांनो मुंबई आणि उपराजधानी जरी विचारली असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला नागपूर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे, तर ती आहे मराठी। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये हा महाराष्ट्राचा क्षेत्रफळ याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे। तर तुम्हाला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ लक्षात ठेवायचे आहेत आणि ही माहिती तुम्ही पाठांतरच करून ठेवली तर ते खूप योग्य होईल। तर बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 30,77,13। तुम्ही असं म्हटलं तरी पण 30,77,13 हा सेंटेन्स तुम्ही एकदा वाचले तर हा कायमस्वरूपी लक्षात राहील मित्रांनो। डायरेक्ट तुम्हाला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जरी असं कोणी विचारले तर तुम्हाला सांगता आला पाहिजे, त्यासाठी शॉर्ट की वापरा तुम्ही 30,77,13। त्याच्यानंतर भारतातील क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो, तर तो क्रमांक लागतो मित्रांनो 3रा। तर परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला आहे, भारतातील क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो। तर त्याचं ऑप्शन तुम्हाला 3रा हा सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे 36। आणि शेवटचा जरी तुम्हाला जिल्हा म्हटलं तर त्याचं उत्तर तुम्हाला पालघर लिहायचं आहे मित्रांनो। तर महाराष्ट्रामध्ये शेवटी निर्माण झालेला जिल्हा असा प्रश्न येतो, तर तो आहे पालघर, हा सर्वात शेवटी झालेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विभागांची संख्या म्हटली तर ते आहे 6। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या जागा आहेत, तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न, आता हे 3-4 पॉइंट आहेत मित्रांनो, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद, याच्यावर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हमखास याच्यावर प्रश्न येतो मित्रांनो। तर तुम्ही हे पाठांतरच करून ठेवले तर खूप चांगला होईल। तर बघा, महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेच्या जागा आहेत मित्रांनो त्या आहेत 48। तर हे माहिती खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर राज्यसभाचे जरी जागा तुम्हाला विचारले असेल तर ते आहेत 19। त्याच्यानंतर याच्यावर प्रश्न असा पण येतो मित्रांनो, बघा, लोकसभा आणि राज्यसभा या दोघांच्या संपूर्ण जागा मिळून किती होतात, असा एक प्रश्न येतो। तर त्याचं उत्तर तुम्हाला 67 लिहायचं आहे, कारण 48 आणि 19 या मिळून होतात मित्रांनो, तर त्या 67 होतात। त्याच्यानंतर विधानसभेच्या जागा महाराष्ट्रामध्ये किती आहेत, असा प्रश्न सुद्धा येतो। तर बघा, विधानसभेमध्ये 288 आहेत। त्याच्यानंतर विधान परिषद म्हटले तर त्या 78। तर हे 4 पॉइंट तुम्ही तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो। तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भराल तर तुम्हाला याच्यावर प्रश्न हमखास येणार आहे। लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत मित्रांनो, हे तुम्ही व्यवस्थितरित्या पाठांतर करून ठेवा। त्याच्यानंतर बघा,
महाराष्ट्राला कोण सीमा, महाराष्ट्राच्या सीमा बघा मित्रांनो, तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्राला सीमा लागलेली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्राची सीमा लागलेली आहे. सॉरी, त्याच्यानंतर पूर्वेस म्हटले तर महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे मित्रांनो छत्तीसगड आणि तेलंगणा. तर पूर्वेस म्हटले तर छत्तीसगडच जास्त ऑप्शन मध्ये असतो मित्रांनो, तर तुम्हाला छत्तीसगडचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेस जरी विचारलं असेल, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या राज्यांची सीमा लागलेली आहे असा प्रश्न आला, तर त्याचं उत्तर तुम्हाला मध्य प्रदेश ऑप्शन मध्ये जरी मध्य प्रदेश असेल तर मध्य प्रदेश सिलेक्ट करायचा आहे, नाहीतर मग गुजरात, हे दोन मिळून एक सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. याच्यावर परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहेत, म्हणजे कोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तर महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक व गोवा या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. माहिती खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि तुमच्या फायद्यासाठीच मी सर्व काही सांगत आहे. आता तुम्हाला जरी तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आपला विदर्भ पोलीस पॉइंट हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशी माहिती तुम्हाला मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरतीच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्यानंतरची माहिती बघा मित्रांनो, महाराष्ट्राची प्रमुख वैशिष्ट्ये, तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. याच्यावर तुम्हाला हमखास एक प्रश्न असणार म्हणजे असणार. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राची मुख्य प्रमुख वैशिष्ट्ये, तर सर्वात मोठे शहर, आता महाराष्ट्रामधले सर्वात मोठे शहर म्हटले तर ते आहे मुंबई. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हटले तर कळसुबाई, जे की 1646 मीटरचा आहे आणि हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा आहे मित्रांनो साल्लेर. तर साल्लेर हा खूप महत्वाचा आहे शिखर, परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे नाशिक. नाशिक या ठिकाणी साल्लेर आहे. साल्लेर शिखर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर म्हटले तर तो आहे कळसुबाई, त्याची 1646 मीटर उंची आहे आणि हा कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये प्रमुख पर्वतरांगा, तर बघा महाराष्ट्रामध्ये सह्याद्री, सातपुडा, अजिंठा, बालाघाट, ते यांच्यावर मी तुम्हाला एक ट्रिक देणार आहे मित्रांनो. ते ट्रिक तुम्हाला समोरच्या व्हिडिओ मध्ये देणार मी. त्यामध्ये एकाच ट्रिक मध्ये संपूर्ण महाराष्ट्र ज्या पर्वत रांगा आहेत मित्रांनो, त्या पर्वत रांगा तुम्हाला एकाच ट्रिक मध्ये माहिती होणार. त्या समोरच्या व्हिडिओ मध्ये ती माहिती सांगणार मी. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, तर त्या गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, वर्धा आणि वैनगंगा, तर ह्या महत्वाच्या नद्या आहेत मित्रांनो. तर समोरच्या व्हिडिओ मध्ये नद्यांची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. ही बेसिक माहिती असल्यामुळे मी तुम्हाला बेसिक सांगत आहे. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता, तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी असा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतो, तर त्याचं उत्तर तुम्हाला शेकरू हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर राज्य पक्षी सुद्धा विचारला जातो मित्रांनो, तर त्याचा आन्सर तुम्हाला हरिसाल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता आहे असा जरी प्रश्न आला तर तो आहे आंबा. त्याच्यानंतर हा स्टार मार्क करून ठेवा मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल, तर त्याला जारूळ म्हणतात आणि तामन या नावाने सुद्धा ओळखला जातो. तर महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल जरी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर त्याचा आन्सर तुम्हाला जारूळ किंवा तामन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचे हा एक पॉइंट आहे मित्रांनो, तर याच्यावर बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे आणि समोर सुद्धा येऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुम्ही हे पॉइंट आताच क्लिअर करा. मी या नोट्सची PDF टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बघा अतिशय महत्वाचा प्रश्न, याला स्टार मार्क करून ठेवा. तर महाराष्ट्राचा राज्यगीत याच्यावर प्रश्न येतो परीक्षेमध्ये. तर बघा तो गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा. तर हा पोलीस भरतीमध्ये याचा 1 मार्क फिक्स असतो मित्रांनो, तुम्हाला ही माहिती काळजीपूर्वक बघायची आहे. त्याच्यानंतर याच्यावर प्रश्न दुसरा कसा येऊ शकतो, तर बघा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले, हा देखील प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला राजा बडे यांनी लिहिले असं आहे. बघा मित्रांनो, आता लिहिणारे व्यक्ती कोण आहेत, त्याच्यानंतर संगीतकार कोण आहेत आणि ते लोकप्रिय करणारे कोण आहेत, हे 3 प्रश्न याच्यावर तयार होतात मित्रांनो. तर 3ही प्रश्न मी ह्या एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला
देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, जय जय महाराष्ट्र माझा या गीताला संगीत कोणी दिले? संगीत कोणी दिले असा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर त्याचा ऑप्शन तुम्हाला श्रीनिवास खळे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लोकप्रिय करणारे गायक कोण होते? असा जरी परीक्षेमध्ये प्रश्न आला तर त्याचा आन्सर तुम्हाला शाहीर साबळे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. तर ही माहिती खूप महत्वाची आहे मित्रांनो आणि तुमचा 1 मार्क इथे फिक्स होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आणखी समोर माहिती आहे तर समोरची माहिती बघून घेऊ. तर बघा, महाराष्ट्र राज्याचा पारंपरिक नृत्य प्रकार कोणता आहे? तर हा प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. तर त्याचा आन्सर तुम्हाला लावणी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट आहेत मित्रांनो. ते पॉइंट्स मी तुम्हाला सांगत आहे बघा. तर हा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे याच्यावर. तर तुम्ही हा प्रश्न लिहून घ्या. तर बघा, महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणतात. तर महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणतात. हा पॉइंट तुम्ही क्लिअर करून ठेवा कारण का हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशानंतर झाली. त्याच्यानंतर महाराष्ट्र हा भारतातील औद्योगिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक आहे. त्याच्यानंतर पोलीस भरतीमध्ये कोणत्या प्रकारची तुम्हाला प्रश्न येऊ शकतात त्या बेसिक माहितीवर? तर बघा, तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली असा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे मित्रांनो हा प्रश्न. तर 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्यानंतर महाराष्ट्राची